सेक्शन 9 टेस्टामेंटरी गार्डियन अँड देअर पॉवर. इच्छा पत्राद्वारे किंवा मृत्यूपत्राद्वारे नेमलेला गार्डियन आणि त्याचे पॉवर. टेस्टामेंटरी गार्डियन नॉट व्हॅलिड इफ फादर डाईज बिफोर मदर. तर तो जो टेस्टामेंटरी गार्डियन मृत्यूपत्राद्वारे गार्डियन अपॉइंट करायचा आहे, तो अपॉइंट करत असताना अगोदर त्या मायनरचे वडील वारले, त्या आईच्या अगोदर, त्या बालकाच्या आईच्या अगोदर वडील वारले असतील आणि जर टेस्टामेंटरी गार्डियन अपॉइंट केलेला असेल तर तो व्हॅलिड नाही, तो नॉट व्हॅलिड. आणि इफ मदर डाईज विदाउट अपॉइंटिंग गार्डियन बाय विल देन सच गार्डियन इज व्हॅलिड. जर ती मदर त्या मुलासाठी गार्डियन अपॉइंट न करताच वारली तर मग तो गार्डियन हा व्हॅलिड आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, जर टेस्टामेंटरी गार्डियन अपॉइंट केलेला आहे कोणत्या कंडिशनमध्ये, तर त्या मुलाचे वडील त्या मुलाच्या आईच्या अगोदर वारले आहेत तर तो अपॉइंट केलेला गार्डियन व्हॅलिड नाही. आणि कधी व्हॅलिड आहे, तर ती मदर वारली कधी, तो गार्डियन अपॉइंट करायच्या अगोदरच, तर ते व्हॅलिड आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे हिंदू विडो or Hindu mother for her minor children who is legitimate or illegitimate can appoint guardian through will. तर हिंदू विडो आहे, हिंदू विधवा आहे किंवा हिंदू मदर आहे, विधवा आहे किंवा मदर आहे जिचा पती जिवंत आहेत, ते तिचा मायनर चिल्ड्रनसाठी, मग ते चिल्ड्रन लेजिटिमेट असो किंवा इलेजिटिमेट असो, अनवरस असो किंवा वारस असो, जायज असो किंवा ना जायज असो, तर त्यांना थ्रू विल गार्डियन अपॉइंट करू शकते. कोण? हिंदू विडो किंवा हिंदू मदर.